नमस्कार, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांची कोल्हापूर महानगरपालिकेला भेट। विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यासह नगरसेवकांनी निवेदन सादर करत महापालिकेशी संबंधित विविध प्रश्नांकडे वेधलं लक्ष। अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 उमेदवारांची माघार। काही अपक्षांसह माजी अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि माजी उपाध्यक्ष मिलिंद आष्टेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये लढत। विशाळगडावर नियम पाळत बकरी ईद निमित्त कुर्बानी द्यायला कोल्हापूर सर्किट बेंचने दिली परवानगी। 28 मे ते 2 जून या कालावधीत कुर्बानी देता येणार। इचलकरंजीतील भाजपचा नगरसेवक नितेश उर्फ गोट्या पवारला क्रिकेट बेटिंगच्या गुन्ह्यात अटक। आत्तापर्यंत अटक केलेल्या सर्व 9 जणांना 4 दिवसांची पोलीस कोठडी। आणि कसबा बावड्यातील डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचा विद्यार्थी योगेश घुलेची गुगल स्टुडंट अँबॅसिडर म्हणून निवड। डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते योगेशचा सन्मान। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी नगर विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी आज महापालिकेला भेट दिली। यावेळी लोकप्रतिनिधींनी आर्थिक अडचणी, कर्मचारी प्रश्न, शहर विकास, वाहतूक कोंडी आणि पूर स्थितीसह अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत अप्पर मुख्य सचिवांचं लक्ष वेधलं। यावेळी विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यासह नगरसेवकांनी त्यांची भेट घेत शहरातील प्रश्नांसंदर्भात निवेदन सादर केलं। महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी महापालिकेला भेट दिली। यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली। बैठकीत महानगरपालिकेतील विविध प्रलंबित प्रश्न, आर्थिक अडचणी, कर्मचारी विषय, शहर विकास, वाहतूक कोंडी, पूरस्थिती आणि अंबाबाई मंदिर परिसर विकास यावर चर्चा झाली। सुरुवातीला महानगरपालिकेत आगमन होताच अप्पर मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांचं विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यासह गटनेते इंद्रजित बोंद्रे, प्रवीण केसरकर, अमर समर्थ, सुभाष बुचडे यांनी त्यांचं स्वागत केलं। त्यानंतर त्यांनी आढावा बैठकीपूर्वी कोल्हापूर शहरातील प्रश्नांची माहिती दिली। यामध्ये महानगरपालिकेची आकृतीबंध सेवा नियमावली प्रस्ताव तातडीनं मंजूर करावा, नवीन कर्मचारी भरतीला मान्यता द्यावी आणि फेरीवाला झोन समितीचा प्रस्ताव मंजूर करावा अशी मागणी केली। अंबाबाई मंदिर परिसरातील वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर विशेष नियोजनाची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच नो डेव्हलपमेंट झोन, विविध आरक्षण प्रश्न आणि कोल्हापूर महानगरपालिकेला GST अनुदानात 25% वाढ मिळावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। कोल्हापूर महानगरपालिकेचा सेवा प्रवेश नियमावलीचा जी RR या नावाने ओळखली जाते तिची जी फाईल आहे त्याच्यामुळे आम्ही पदभरती करू शकणार झालो आहे, पदोन्नती करू शकणार झालो आहे, कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासू लागला आहे, इंजिनियर नाही आहेत, अधीक्षक लेवलची पदं भरू शकणार झालो आहे। त्यामुळे एक प्रशासकीय आणीबाणी महापालिकेसमोर आहे। एक एक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्याकडे 3-3, 4-4 विभागाचे चार्ज असल्यामुळे कामकाज कुठलंच नीट होत नाही हे त्यांच्यासमोर मांडलं। त्यानंतर फेरीवाला नियंत्रण समिती जी गेली 3 ते 4 वर्ष त्यांच्याकडे गॅझेटीकरण करण्यासाठी जी फाईल पेंडिंग आहे त्या बाबतीत देखील मांडलं। ती न झाल्यामुळं शहराचा फेरीवाला झोनच तयार होत नाही आहे। त्यामुळे शहरासमोर वाहतुकीची कोंडी आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे। जो GST अनुदाना वाढीचा जो आमचा कोल्हापूर महानगरपालिकेचा कित्येक दिवसाचा अधिकार आहे आमचा, इतर शहरांना मात्र जास्त अनुदान जाते। कोल्हापूरपेक्षाही भौगोलिक क्षेत्र कमी, तिथल्या जबाबदाऱ्या कमी। गेली 1946ची ही नगरपालिका, 1972ची महापालिका, 80 वर्ष 1 इंच हद्दवाढ न झालेलं हे शहर
त्याच लोकांच्याकडनं उत्पन्न काढून आता आणि अनुदान मात्र कमी प्रमाणात येते. दरडोई उत्पन्नात कोल्हापूर महाराष्ट्रात पहिल्या 5मध्ये, पण अनुदान देताना मात्र कोल्हापूरचा विचार पाठीमागं ठेवतात. त्यामुळे 25%ची दर महिन्याची वाढ जी आमची हक्काची आहे ती द्यावी. त्यामुळे जवळजवळ वार्षिक 150 ते 200 कोटी रुपये आम्हाला अनुदानातून मिळतील आणि त्यामुळे आम्हाला प्रकल्पामध्ये घालायचा स्वनिधी जो आहे, परत नगरसेवकांची प्रभागातील जी मूलभूत विकास कामे आहेत ती करायला सोपं जाणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हद्दवाढ. जी हद्दवाढ 80 वर्ष 1 इंच हद्दवाढ न झालेले शहर आहे आणि ब्ल्यू लाईनमुळं आमचं जवळजवळ 12 ते 15 स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र बाधित आहे. तेव्हा काहीच करता येत नाही, उत्पन्नच नाही त्यातून. आणि 62 स्क्वेअर किलोमीटरचं हे शहर, त्यामध्ये हे 12 ते 15 स्क्वेअर किलोमीटर ब्ल्यू लाईन, त्यामुळे मिलिटरीची गेलेली आहे क्षेत्र, त्यानंतर विविध सरकारी कार्यालयांसाठी गेलेलं क्षेत्र, असं सगळं जाऊन आणि आरक्षणाचं क्षेत्र जाऊन नागरी क्षेत्रासाठी राहणारं क्षेत्र कमी राहिले. त्याच लोकांच्यावर आता बर्डन येत आहे. त्यामुळे हद्दवाढ गरजेचं आहे. जो GST अनुदाना वाढीचा जो आमचा कोल्हापूर महानगरपालिकेचा कित्येक दिवसाचा अधिकार आहे आमचा, इतर शहरांना मात्र जास्त अनुदान जाते. कोल्हापूरपेक्षाही भौगोलिक क्षेत्र कमी, तिथल्या जबाबदाऱ्या कमी. गेली 1946ची ही नगरपालिका, 1972ची महापालिका, 80 वर्ष 1 इंच हद्दवाढ न झालेलं हे शहर, त्याच लोकांच्याकडनं उत्पन्न काढून आता आणि अनुदान मात्र कमी प्रमाणात येते. दरडोई उत्पन्नात कोल्हापूर महाराष्ट्रात पहिल्या 5मध्ये, पण अनुदान देताना मात्र कोल्हापूरचा विचार पाठीमागं ठेवतात. त्यामुळे 25%ची दर महिन्याची वाढ जी आमची हक्काची आहे ती द्यावी. त्यामुळे जवळजवळ वार्षिक 150 ते 200 कोटी रुपये आम्हाला अनुदानातून मिळतील आणि त्यामुळे आम्हाला प्रकल्पामध्ये घालायचा स्वनिधी जो आहे, परत नगरसेवकांची प्रभागातील जी मूलभूत विकास कामे आहेत ती करायला सोपं जाणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हद्दवाढ. जी हद्दवाढ 80 वर्ष 1 इंच हद्दवाढ न झालेले शहर आहे आणि ब्ल्यू लाईनमुळं आमचं जवळजवळ 12 ते 15 स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्र बाधित आहे. तेव्हा काहीच करता येत नाही, उत्पन्नच नाही त्यातून. आणि 62 स्क्वेअर किलोमीटरचं हे शहर, त्यामध्ये हे 12 ते 15 स्क्वेअर किलोमीटर ब्ल्यू लाईन, त्यामुळे मिलिटरीची गेलेली आहे क्षेत्र, त्यानंतर विविध सरकारी कार्यालयांसाठी गेलेलं क्षेत्र, असं सगळं जाऊन आणि आरक्षणाचं क्षेत्र जाऊन नागरी क्षेत्रासाठी राहणारं क्षेत्र कमी राहिले. त्याच लोकांच्यावर आता बर्डन येत आहे. त्यामुळे हद्दवाढ गरजेचं आहे. यावेळी महापौर रूपाराणी निकम यांनी कोल्हापूर शहराला ड वर्गातून अ वर्गात आणण्यासाठी शासनाचं सहकार्य अपेक्षित असल्याचं सांगितलं. गटनेते आदिल फरास यांनी कर्मचारी प्रश्न, KMT आणि वाहतूक कोंडीचा मुद्दा उपस्थित करत शहरातील पूरस्थिती आणि रस्त्यांसाठी 500 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी केली. EESL कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली. नगरसेवक विजय खाडे यांनी केशवराव भोसले नाट्यगृह जळीत प्रकरणाची चौकशी करून फौजदारी दाखल करावी अशी मागणी करत पंचगंगा नदी प्रदूषण आणि क्रीडा सुविधांबाबत लक्ष वेधलं. यावेळी डॉक्टर गोविंदराज यांनी महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करत आर्थिक शिस्त, काटकसर आणि उत्पन्न वाढीवर भर देण्याची गरज व्यक्त केली. महानगरपालिकेच्या मालकीच्या जागांचं व्यावसायीकरण, हद्दवाढ, पर्यटन सुविधा आणि उद्योजकता वाढ यावर धाडसी निर्णय घेतल्याशिवाय पर्याय नाही, असं त्यांनी स्पष्ट करत शहराच्या विकासाच्या दृष्टीनं चांगलं पाऊल उचललं जाईल असं सांगितलं. विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज कोल्हापूरला भेट दिलेली आहे. प्रशासकीय बैठक अजून सुरू व्हायची आहे. माननीय पदाधिकाऱ्यांच्या म्हणणे आपण ऐकून घेतलेलं आहे. काही म्हणजे प्रलंबित विषयाबद्दल महापौर महोदया आणि बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा विनंती केलेली आहे. त्या सर्व गोष्टींचा निपटारा करण्याचे प्रयत्न या प्रशासकीय बैठकीतून आणि मुंबईला परत गेल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या सल्ल्याने निर्णय घेण्यात येईल आणि कोल्हापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने चांगलं पाऊल उचलले जातील. दरम्यान डॉक्टर गोविंदराज यांच्या भेटीनंतर महानगरपालिकेतील प्रलंबित प्रश्नांना गती मिळणार का याकडं आता शहरवासियांचं लक्ष लागलंय. यावेळी महापौर रूपाराणी निकम, उपमहापौर अक्षय जरग, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, गटनेते इंद्रजित बोंद्रे, आदिल फरास, मुरलीधर जाधव, शारंगधर देशमुख, प्रवीण केसरकर, अमर समर्थ, सुभाष बुचडे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी आज माघारीचा अखेरचा दिवस होता. आत्तापर्यंत 13 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत. यामुळे या निवडणुकीत माजी अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या नेतृत्वाखालील 2 पॅनेलसह अपक्षांमध्ये लढत होणार हे निश्चित झालंय. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस होता. 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण 60 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. नीलम शिर्के यांनी अर्ज भरल्यानंतर निवडणूक बिनविरोध होईल असं वातावरण झालं होतं. मात्र अभिनेत्री गटातून वर्षा उसगावकर यांचा अर्ज असल्यामुळं नीलम शिर्के यांनी माघार घेतली. यामुळे निवडणुकीचं चित्र पालटलं. आज अर्ज माघारीचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवसापर्यंत एकूण 13 उमेदवारांनी अर्ज मागं घेतलेत. यामध्ये नीलम शिर्के यांच्यासह महादेव साळुखे, सूरमजल गुंदेशा, गणेश शिंदे, धर्मेंद्र यादव, अर्जुन नलवडे, श्याम लोंढे, प्रदीप कोथमिरे, आकाराम पाटील, अमर मोरे, बाळकृष्ण बारामती, बाळासाहेब लाड आदींचा समावेश आहे. आता 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे चित्रपट महामंडळाच्या निवडणूक हे विविध पॅनेल आणि अपक्षांमध्ये होणार हे निश्चित झालंय. माजी अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या नेतृत्वाखालील 2 पॅनेलमध्ये लढत होणार हे स्पष्ट झालंय. अभिनेत्री गटातून वर्षा उसगावकर, संकलन ग्राफिक्स गटातून विजय खोचीकर तर संगीत गटातून आनंद शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. महामंडळाच्या निवडणुकीसाठी 7 जूनला कोल्हापूर, मुंबई आणि पुणे इथं मतदान होणार असून निकाल 8 जूनला जाहीर होणार आहे. विशाळगडावरील हजरत पीर मलिक रेहान दर्गा ट्रस्टनं मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे बकरी ईदनिमित्त प्राण्यांची कुर्बानी द्यायला परवानगी मिळावी यासाठी याचिका दाखल केली होती. आज याबाबत सर्किट बेंचनं सन 2024 प्रमाणे नियमांना अधीन राहून 28 मे ते 2 जून दरम्यान कुर्बानी द्यायला परवानगी दिली आहे. विशाळगड इथं दरवर्षी हजरत पीर मलिक रेहान दर्गा ट्रस्टच्या वतीनं बकरी ईदनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. मात्र गेल्या काही वर्षापासून जिल्हा प्रशासनानं बकरी ईदनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या उरुसादरम्यान कुर्बानी द्यायला निर्बंध घातले आहेत. शिवाय हिंदुत्ववादी संघटनांकडूनही विशाळगडावरील कुर्बानीला तीव्र विरोध होतोय. यावर्षी बकरी ईदनिमित्त होणाऱ्या उरुसादरम्यान कुर्बानीसाठी परवानगी मिळावी यासाठी मलिक रेहान दर्गा ट्रस्टनं मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवरती झालेल्या सुनावणी दरम्यान सर्किट बेंचनं 28 मे ते 2 जूनपर्यंत कुर्बानी द्यायला परवानगी दिली आहे. मात्र प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून लोकांनी उरूस साजरा करावा असं आवाहन शाहूवाडीच्या तहसीलदार सीमा सोनवणे यांनी केलं आहे. आज सकाळी उच्च न्यायालयामध्ये बकरीच्या अनुषंगाने विशाळगडावर जे नेहमीचे धार्मिक विधी होतात त्या अनुषंगाने रीट दाखल करण्यात आली होती. सदर रीटमध्ये 28 मे ते 2 जूनपर्यंत स्लॉटिंग हाऊससाठी परवानगी दिलेली आहे. त्याच्यामध्ये जे 2024ला जे सर्व निर्बंध घातलेले होते ते सर्व निर्बंध या स्लॉटिंग हाऊसमध्ये असणार आहेत. प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आलेली आहे. सर्व प्रशासन सज्ज आहे. तरी सर्व भाविक भक्तांना ही विनंती आहे की जरी स्लॉटिंगला परवानगी दिलेली असली तरी तिथे राहण्याची निवासासाठी कुणालाही परवानगी दिलेली नाही आहे. त्यामुळे सर्व भाविक भक्त सकाळी जातील आणि संध्याकाळी दिवस मावळायच्या आधी गड उतरतील. तरी सर्वांना आव्हान आहे की सर्वांनी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. कोल्हापूर सर्किट बेंचनं विशाळगडावरील उरुसादरम्यान कुर्बानीला परवानगी दिल्यानं गडावरती उरूस साजरा करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. महापालिकेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आज नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर के.एच. गोविंदराज यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी स्लाइड शोद्वारे महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांची माहिती सादर केली.
अमृत 1 आणि अमृत 2 योजना, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, अंबाबाई विकास आराखडा, शेंडा पार्कमधील नवीन प्रशासकीय इमारत, केशवराव भोसले नाट्यगृह तसंच शाहू मिल परिसरातील छत्रपती शाहू महाराज स्मारकाच्या कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. यावेळी डॉक्टर गोविंदराज यांना शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव, निधी आणि अनुदानाबाबत माहिती त्यांना देण्यात आली. सेवा प्रवेश नियमावली मंजूर झाल्यानंतर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सांगितलं. विविध प्रकल्पांपोटी सुमारे 138 कोटी रुपयांचा निधी येणं बाकी असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर गोविंदराज यांनी महापालिका ही नागरिकांच्या अपेक्षांशी जोडलेली स्थानिक स्वराज्य संस्था असल्याचं सांगत विकास कामांमध्ये गुणवत्ता आणि वेळेचं महत्त्व अधोरेखित केलं. सिव्हिल वर्कची कामं दर्जेदार व्हावीत, पाणीपुरवठा व्यवस्थेतील गळती कमी करून वसुली वाढवावी, कचरा प्रक्रिया प्रकल्पातून उत्पन्न वाढवण्यावर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी समन्वयातून नागरिकाभिमुख प्रशासन राबवावं असं आवाहन त्यांनी केलं. महानगरपालिकेचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर पूर्ण सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. बैठकीनंतर डॉक्टर गोविंदराज यांनी नर्सरी बागेतील छत्रपती शाहू समाधीस्थळ, सरस्वती टॉकीज परिसरातील वाहनतळ आणि केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉक्टर विजय पाटील, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांनी करवीर पंचायत समिती स्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रशासकीय काळात शिक्षण विभागातील शाळा दुरुस्ती खर्चावर चर्चा सुरू असताना अधिकाऱ्यांना नवीन खोल्या बांधण्यापेक्षा दुरुस्तीवर खर्च करण्यात अधिक रस दाखवलाय. गेल्या 4 वर्षात दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च होऊनही दर्जेदार शाळा खोल्या देता आलेल्या नाहीत असा मुद्दा उपस्थित करत सदस्य अमर पाटील, प्रकाश मुगडे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. त्यातच सदस्य प्रकाश मुगडे यांनी एका अधिकाऱ्यानं लाच मागितल्याचं ठेकेदाराचं संभाषण बैठकीत ऐकवताच सगळेच अवाक झाले. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी करवीर पंचायत समिती स्तरीय आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रशासकीय काळातील शाळा दुरुस्ती खर्चाचा विषय चर्चेत येताच सामाजिक कार्यकर्ते अमर पाटील यांनी शाळा दुरुस्तीच्या खर्चात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत दुरुस्तीच्या खर्चात 150-200 नव्या शाळा खोल्या उभा राहिल्या असत्या असा आरोप केला. त्यांनी शाळा दुरुस्तीच्या खर्चावरून अमोल पाटील, प्रमोद चौधरी या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. दरम्यान सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुगडे यांनी एका ठेकेदाराशी बैठकीतूनच संपर्क साधत एका अधिकाऱ्यानं कामाचं बिल काढण्यासाठी 10,000ची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीला आणताच जिल्हा परिषद अध्यक्षांसह सगळेच अवाक झाले. हॅलो, अरे जुन्या बांधकामाचे पैसे 3.5 लाख रुपये काहीतरी आले शाळेकडे, ते काढायसाठी किती पैसे मागितले? 10,000. बरं, आता कोणाचं नाव सांगू नकोस तू, पण मला बी कोणाचं नाव सांगायचं नाही. हे जुन्या काळात झालंय, ठीक आहे. 10 वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडलेले अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये साटलोटं असल्यानं अशा अधिकाऱ्यांची उचलबांगडी करा अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनी तालुक्यातील घरकुलांपैकी केवळ 97% प्रस्ताव रद्द झाल्याचं सांगितलं. यावेळी सुदर्शन खोत, जिल्हा परिषदेमधील काँग्रेसचे गटनेते एकनाथ पाटील, प्रवीण पाटील यांनी घरकुलांचा मुद्दा उपस्थित केला. अमर पाटील यांनी तालुक्यातील आरोग्य केंद्रांना निधी देण्याची मागणी केली. यावेळी बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती सरिता नांदेकर यांनी वर्षभरात आरोग्य केंद्रांची कामं पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील यांनी शहरालगतच्या इंग्लिश माध्यमाच्या शाळा अधिकृत आहेत का याची तपासणी करून अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली. पंचायत समिती सभापती सातप्पा पाटील यांनी पंचायत समितीची इमारत व्हावी यासाठी सर्वांनी एकसंधपणे पाठपुरावा करावा असं आवाहन केलं.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, रसिका पाटील, विजय भोसले, संदीप पाटील, उमा पाटील, अनिल म्हेत्रे, शिल्पा हजारे, बळीराम कळके, निवास पाटील यांनी विविध विषयांवरील चर्चांमध्ये सहभाग घेतला. यावेळी उपसभापती दीपाली पाटील, जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती सभापती शीतल यादव, बालकल्याण समिती सभापती विद्या पाटील, कुलदीप साळुखे, डॉक्टर उत्तम मदने यांच्यासह अधिकारी, ग्रामसेवक उपस्थित होते. कोल्हापुरात मुस्लिम बांधवांनी आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. दसरा चौक इथल्या मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर एकत्र येत मुस्लिम बांधवांनी सामुदायिकरित्या नमाज पठण करत देशाची एकात्मता आणि सुख शांती अबाधित राहावी यासाठी प्रार्थना केली. कोल्हापूर शहरातील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद निमित्त दसरा चौक इथल्या मुस्लिम बोर्डिंगच्या पटांगणावर एकत्र येत सामुदायिकरित्या नमाज पठण केलं. यावेळी त्यांनी कोल्हापूरची आणि देशाची एकात्मता तसंच सुखशांती अबाधित राहावी म्हणून प्रार्थना केली. पहिल्या जमातीसाठी मुफ्ती इर्शाद कुन्नुरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांना भेटून बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. सामुदायिक नमाज पठणासाठी हजारो मुस्लिम बांधव एकत्र आले होते. कसबा पावड्यातील डॉक्टर डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचा विद्यार्थी योगेश परमेश्वर घुले याची गुगल स्टुडंट अँबॅसेडर 2026 म्हणून निवड झाली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पॉलिटेक्निकमधील असा बहुमान मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरलाय. आज त्याचा डी.वाय. पाटील शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कारानं योगेश भारावून गेला होता. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह सर्वांगीण विकासासाठी डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. या पॉलिटेक्निकचा विद्यार्थी योगेश परमेश्वर घुले याची गुगल जेमिनी अँड AI अंडर गुगल स्टुडंट अँबॅसेडर 2026 म्हणून नुकतीच निवड झाली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरमधील सर्व पॉलिटेक्निकमधील असा बहुमान मिळवणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे. त्याच्या या निवडीनंतर संस्थेचे विश्वस्त आणि डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे प्रभारी कुलपती ऋतुराज पाटील यांनी त्यांचा आज सत्कार केला. यावेळी डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू तथा डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर A.K. गुप्ता, डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रभारी कुलपती ऋतुराज पाटील यांनी योगेश घुले यानं पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेताना एवढ्या कमी वयात गुगल स्टुडंट अँबॅसेडर म्हणून मिळवलेला सन्मान कौतुकास्पद असल्याचं सांगून योगेशच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी हा सन्मान पॉलिटेक्निकसाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना व्यक्त केली. योगेश हा मूळचा माळशिरस इथला असून सध्या डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या 2ऱ्या वर्षात शिकतोय. त्याने गुगलकडे याबाबत ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं होतं. ॲप्टिट्यूड टेस्ट, ऑनलाईन इंटरव्ह्यू या विषयाचे ऑनलाईन प्रेझेंटेशन या सर्व गोष्टी त्यानं यशस्वीरित्या पूर्ण केल्या. त्याला मिळालेलं अँबॅसेडर पद हे 1 वर्षासाठी आहे. या वर्षभरात तो इतर विद्यार्थ्यांना गुगल जेमिनी AI बाबत ऑनलाईन पद्धतीनं मार्गदर्शन आणि जनजागृती करणार आहे. आई वडिलांनी मोठ्या कष्टानं कॉलेजला पाठवलंय, त्यामुळं काहीतरी वेगळं करावं अशी इच्छा होती. यातूनच हे यश मिळाल्याचं योगेशनं सांगितलं. आजच्या सत्कार सोहळ्यामुळं भारावून गेल्याच्या भावना त्यानं व्यक्त केल्या. यामध्ये माझं सिलेक्शन झालं. त्यामध्ये असं डिप्लोमामधून पहिल्यांदा मी असा एकमेव स्टुडंट आहे की ज्याचं सिलेक्शन त्यामध्ये झालं आणि ही माझ्यासाठी खूप आनंदाची व महत्त्वाची गोष्ट आहे. आणि यामध्ये मला कायम सहकार्य करणारे आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल श्री डॉक्टर MM नरके सर अँड आमच्या पॉलिटेक्निकचे HOD श्री प्रकाश शिंदे सर यांच्या सल्ल्यानुसारच मी हा मार्ग निवडला आणि त्यामध्ये मला यशस्वीरित्या ते मी पार पडलो. आणि ह्या सगळ्याचं एक काहीतरी आउटपुट यामध्ये सगळ्याचं एक आउटपुट भेटा म्हणून ऋतुराज सरांनी सुद्धा माझा सत्कार घेतला. हे अतिशय यासाठी हे सांगण्यासाठी माझ्याकडे काही शब्द नाहीत, पण म्हणजे या इव्हेंटची जी काही रचना आहे ती मी शब्दात मांडू शकत नाही. यावेळी डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकचे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश शिंदे, कॉम्प्युटर सायन्स विभाग प्रमुख शीतल साळुखे, सत्यजित रोकडे हे उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देशात पहिल्यांदाच तृतीयपंथीयांचं स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन पथक तयार करण्यात आलंय. नव्यानं तयार करण्यात आलेल्या या पथकाला राजाराम बंधारा इथं आपत्ती व्यवस्थापनाचं विशेष प्रशिक्षण द्यायला सुरुवात करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देशातील पहिलं तृतीयपंथीयांचं आपत्ती व्यवस्थापन पथक तयार करण्यात आले. या आपत्ती व्यवस्थापन पथकाला राजाराम बंधारा इथं प्रशिक्षण देण्यात येत आहे. कोल्हापुरातील मैत्री तृतीयपंथीय संघटनेच्या सदस्यांनी उत्स्फूर्तपणे या पथकात सहभाग घेतला. संघटनेच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर यांच्यासह शिवानी गजबर आणि त्यांच्या सर्व सहकारी सदस्यांना सध्या राजाराम बंधारा इथं प्रशिक्षण देण्यात येत आहे. पूर परिस्थितीत बचाव कार्य कसं करावं, मोटार बोट हाताळण्याचे कौशल्य, पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढण्याची पद्धत, बेशुद्ध झालेल्या व्यक्तीला प्रथमोपचार कसे द्यावेत, रबर बोट तयार करणं याचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं. आपत्ती व्यवस्थापन पथकातील कृष्णात सोरटे, प्रथमेश येरुडकर, रोहित जाधव, सोमनाथ सुतार, शैलेश हांडे, प्रीतम केसरकर, सुदेश चव्हाण, आदिनाथ कांबळे, अविनाश चरापले, अमर पाटील, साहिल कोळी या आपदा मित्रांकडून हे प्रशिक्षण देण्यात येत आहे. विशाळगडावरील प्राचीन भगवंतेश्वर शिवमंदिराची डागडुजी करण्याची गरज आहे. पावसाळ्यात मंदिराच्या छतातून पाणी पाझरत असल्यामुळं भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतीये. या मंदिराच्या डागडुजीसाठी भाविकांनी मदत करावी असं आवाहन मंदिराच्या पुजाऱ्यांनी केलंय. विशाळगडावर भगवंतेश्वराचं मंदिर आहे. साधारणपणे 13व्या शतकातलं असून मंदिरातील भगवान शिवशंकराच्या एका मांडीवरती गणेश आणि दुसऱ्या मांडीवरती माता पार्वती विराजमान असलेली ही मूर्ती स्वयंभू असल्याचं सांगितलं जातं. सध्या या मंदिराची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात मंदिराच्या छतातून पाणी आत पाझरत असल्यानं येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होतीये. मंदिराच्या डागडुजीसाठी भाविकांनी आर्थिक मदत करावी असं आवाहन मंदिराचे पुजारी दिनेश हर्डीकर यांनी केलंय. हे मंदिर जवळजवळ शके 1431 साली स्वयंभू झालेलं आहे. पण आता सध्या मंदिराची परिस्थिती काय आहे, पावसातून शिखराच्या चारी बाजूनं पाणी संपूर्ण मंदिरामध्ये येतं, त्यामुळे मंदिर संपूर्ण ओलं होतं. तर ह्या मंदिराची डागडुजी करण्यासाठी आपण लोकप्रतिनिधी किंवा आपण भाविक लोकांनी या मंदिराच्या डागडुजीसाठी काहीतरी मदत करावी अशी मी आपल्यासमोर एक इच्छा प्रकट करतो. कारण का जवळजवळ 2 वर्षापूर्वी विशाळगडाची दंगल घडली. त्या दंगल घडल्यानंतर ह्या विशाळगडावरती येणारा आपला हिंदू भाविक हा टोटली पूर्णतः बंद झालेला आहे. त्यामुळे ह्या मंदिराकडे कोणी येत नाही. हे मंदिर दुर्लक्षित झालेलं आहे. त्यामुळे या मंदिरासाठी पूजा अर्चा करण्यासाठी देखील आमच्याकडे आता पैसा नाही आहे. तरी आपण लोकप्रतिनिधी मार्फत किंवा आपण भाविकामार्फत या मंदिरासाठी आणि डागडुजी करण्यासाठी काहीतरी मदत करावी अशी मी आपल्याकडून आशा करतो. दरम्यान विशाळगडावर येणाऱ्या अनेक भाविकांचं या मंदिराकडे दुर्लक्ष झालंय. या मंदिराचं महत्त्व कायम राहावं आणि इथं येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व भाविकांनी मंदिराच्या दुरुस्तीसाठी मदत करण्याचं आवाहन मंदिरातील पुजाऱ्यांकडून करण्यात आलंय. इचलकरंजी शहरात मुस्लिम बांधवांनी बकरी ईद अर्थात ईद उल अजहा मोठ्या उत्साहात साजरी केली. स्टेशन रोडवरील ईदगाह मैदानात मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत सकाळी सामूहिक नमाज पठण केलं. देशातील एकता आणि अखंडता कायम राहून दुष्काळासह सर्व संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. नमाज पठण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. बकरी ईदनिमित्त इचलकरंजीतील स्टेशन रोडवरील ईदगाह मैदानात मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज पठण केलं. जवाहरनगर मस्जिदचे मुफ्ती युसुफ मोमीन यांनी बयान पठण तर दुआ पठण जांतारा मस्जिदचे हाफिज इम्रान मुल्ला यांनी केलं. यावेळी देशातील एकता आणि अखंडता कायम राहून दुष्काळासह सर्व संकट दूर होण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. नमाज पठणानंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या. अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस उपअधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
5व्या कलानगरी कोल्हापूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2026चा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यामध्ये सुधागड 7 या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांक पटकावला, तर एक डाव भूताचा आणि बेटर हाफची लव्ह स्टोरी हे चित्रपट दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे विजेते ठरले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आलं. 5वा कलानगरी कोल्हापूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल 2026चा बक्षीस वितरण सोहळा सायबर कॉलेजच्या आनंद भवन सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात अनेक दिग्गज गायकांसोबत बॉलिवूडला 2,500हून अधिक गाणी देणारे सुधाकर शर्मा यांना महाराष्ट्र कलारत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या फेस्टिवलमध्ये यावर्षी साऊथ फिल्म इंडस्ट्री, बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीज आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीनं सहभाग घेतला होता. रेत का सफर हा चित्रपट पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. सजा चौरंगा हा सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला. 3 इयर्स हैदराबाद या लघुपटानं दुसरा आणि डिअर 202 मुंबई या चित्रपटानं तिसरा क्रमांक पटकावला. या फेस्टिवलमध्ये सुधागड 7, एक डाव भूताचा आणि बेटर हाफची लव्ह स्टोरी या चित्रपटांनी अनुक्रमे पहिले 3 क्रमांक पटकावले. सर्व विजेत्यांना गीतकार सुधाकर शर्मा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. पती पत्नी और फासला या हिंदी लोकपटाचा विशेष सन्मान करण्यात आला. अभिनेते महादेव साळुखे यांच्या पुढाकारातून आयोजित केलेल्या या फेस्टिवलला कला दिग्दर्शक सतीश बिडकर, निर्माते दिग्दर्शक विजय शिंदे, अभिनेते आनंद काळे, महाराष्ट्राचे हास्य सम्राट अजित कुमार कोष्टी, ज्येष्ठ दिग्दर्शक सतीश रणदिवे, मोक्षा साळुखे आदी उपस्थित होते. परशुराम सोशल फाउंडेशनच्या वतीनं हिंदू मुलींचं संस्कार वर्ग शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. ताराबाई पार्क इथल्या मांगल्य हॉलमध्ये आयोजित केलेल्या या शिबिराला 93हून अधिक मुलींसह त्यांच्या पालकांनीही उपस्थिती लावली होती. सध्या मुलींवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतीये. या वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी आणि मुलींमध्ये जनजागृती करण्यासाठी ताराबाई पार्कमधील मांगल्य हॉलमध्ये परशुराम सोशल फाउंडेशनच्या वतीनं हिंदू मुलींचं संस्कार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराचं उद्घाटन सराफ व्यावसायिक मुरलीधर चिपडे अँड SG जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं. या शिबिराच्या माध्यमातून पणती जपूया म्हणत शिक्षण, करिअर, आई वडिलांशी संवाद, हिंदू संस्कार तसंच समाजात वाढत चाललेल्या घटना यावर डॉक्टर निलिमा लिमये यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी 93हून अधिक मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी शिबिराला उपस्थिती लावली होती. यावेळी फाउंडेशनचे सदस्य अमित देशपांडे, श्रीधर कुलहळ्ळी, वैभव मोडक, समर्थ दंडगे, विश्वजित कुलकर्णी, केदार वाघापूरकर, प्रणव निगुडकर, मनोज जोशी, आदित्य कुलकर्णी, श्वेता कुलकर्णी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीनं महारेशीम अभियानाअंतर्गत तुती लागवडपूर्व प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. करवीर तालुक्यातील बेले इथल्या महालक्ष्मी चौकी सेंटरमध्ये झालेल्या या एकदिवसीय प्रशिक्षणात जिल्ह्यातील रेशीम उद्योगासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तुती लागवडीपूर्व आवश्यक माहिती देण्यात आली. करवीर तालुक्यातील बेले इथल्या महालक्ष्मी चौकी सेंटरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीनं प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी रेशीम शेतकरी KP पाटील होते. कार्यशाळेत रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक PG निकम, क्षेत्र सहाय्यक प्रियांका चंदनशिवे, ग्राम रोजगार संघटनेचे तानाजी पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. या एकदिवसीय प्रशिक्षणात जिल्ह्यातील रेशीम उद्योगासाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना तुती लागवडीपूर्व आवश्यक माहिती देण्यात आली. यावेळी तुती लागवड आणि नर्सरी संदर्भातील प्रात्यक्षिकही दाखवण्यात आली. या कार्यशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यावेळी करवीर, कागल, पन्हाळा आणि राधानगरी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार. ख ख खमंग ग ग गोकुळ. अगदी घरच्यासारखं कणीदार
खमंग म्हणजेच गोकुळ तूप. भाजपमध्ये मोठा फेरबदल, 4 राज्यांचे प्रदेशाध्यक्ष बदलले. सिद्धरामय्या यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा. DK शिवकुमार होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री. त्विषा शर्मा मृत्यू प्रकरणात CBIची मोठी कारवाई. माजी न्यायाधीश गिरीबाला सिंग यांना अटक. खेडमध्ये शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या गावठी बॉम्बचा स्फोट. 13 वर्षीय मुलगा गंभीर जखमी. न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार आता नाकारता येणार नाही. न्यायाधीश म्हणजे काही पवित्र गाय नव्हे. मद्रास उच्च न्यायालय. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर अज्ञात 4 चाकी वाहनानं 2 दुचाकी स्वारांना जोरात धडक दिली. यामध्ये 1 जण गंभीर जखमी झालाय तर 2 जण किरकोळ जखमी झालेत. या अपघातात दुचाकीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. बुधवारी रात्री हा अपघात झाला. वाकरे इथले सरदार पाटील हे बुधवारी रात्री गॅरेज बंद करून गावाकडे निघाले होते. त्याचवेळी कोल्हापुरातील काम संपवून नानासिंग वास्किले आणि सखाराम वास्किले हे कळे गावाकडे निघाले होते. रात्री 9:30च्या सुमारास कोल्हापूर गगनबावडा मार्गावर कोल्हापूरहून कोकणात जाणाऱ्या अज्ञात 4 चाकी वाहनानं पाटील आणि वास्किले यांच्या दुचाकींना धडक दिली. या अपघातात 3घेही जखमी झालेत. यातील एकाला खासगी रुग्णालयात तर 2घांना CPRमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. अपघातात दुचाकींचं मोठं नुकसान झालंय. कोल्हापूर जिल्ह्यात शेतीच्या वीज पुरवठ्याच्या वेळेत कपात करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं करपून जाण्याची भीती व्यक्त होतीये. लहान मुलांप्रमाणे जतन केलेली ही उभी पिकं महावितरणच्या धोरणांमुळे वाळून जाऊ लागली आहेत. आज पट्टणकोडोली आणि इंगळी गावच्या संतप्त शेतकऱ्यांनी पट्टणकोडोलीतील महावितरण कार्यालयावर धडक देत संताप व्यक्त केला. एकीकडे शेती पिकाला कवडीमोल भाव मिळतोय. शेतीवरच उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला आज अनंत अडचणीतून जावं लागतंय. खतांचे दर गगनाला भिडलेत. यातून शेतकरी कसाबसा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असताना आता ऐन उन्हाळ्यात महावितरणनं शेतीच्या वीज पुरवठ्यात कपात केली आहे. यामुळे संतापलेल्या पट्टणकोडोली आणि इंगळीतील शेतकऱ्यांनी महावितरणच्या पट्टणकोडोली कार्यालयावर धडक दिली. इतर सर्व ग्राहकांना वीज पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरू असताना शेतीपंपांच्या वीज दरातच कपात का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. प्रत्येकाला लाईट चालू आहे चालते आणि यांना आम्हाला शेतकऱ्यांनी द्यायला चालत नाही. काय हे जे जरा उत्तर यांनी द्यायला पाहिजे साहेबांनी. आणि क्रेशर खडी केशर ते आहेत ते चालू असतात इळभर आणि शेतकऱ्याला काय मिळत नाही लाईट हे म्हणून त्यांनी विचारायचं आहे. एवढी कळकळीनं विनंती की शेतकऱ्याची लाईट एवढी पूर्ण द्यावे 8 तास. यावर महावितरणच्या हुपरी विभागाचे उपमुख्य अभियंता रोहित कुलकर्णी यांनी शेतीपंपांच्या वीज दरात केलेली 2 तासांची कपात मागं घेण्यासंदर्भात विचार करू अशी ग्वाही दिली. हुपरीचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत तणाव निवळण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी अभयकुमार मगदूम, रावसाहेब विठाण्णा, कौस्तुभ पाटील, भारत आवटे, रानोजी पुजारी, सुदर्शन जाधव, सुरेश हुपरे, रानोजी देवबा, केशव पाटील, रावसाहेब पाटील, बाबूराव मगदूम, दादा पाटील, शहाजी पाटील, प्रकाश सांगले, राजू जोशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. इचलकरंजीतील IPL बेटिंग रॅकेटवर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या विशेष पथकानं मोठी कारवाई करत आमदारांचा कट्टर समर्थक असलेला भाजपचा नगरसेवक नितेश उर्फ गोट्या पोवार याच्यासह 3घांना अटक केली आहे. यामुळे या प्रकरणात आत्तापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या 9 झाली आहे. यामध्ये आणखी बडे मासे गळाला लागणार असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलाय. इचलकरंजीतील IPL बेटिंग प्रकरण सध्या गाजतंय. या प्रकरणात यापूर्वी 6 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. या प्रकरणात पोलिसांनी आणखी मोठी कारवाई करत भाजपचा नगरसेवक नितेश उर्फ गोट्या पवारसह 3 जणांना अटक केली आहे. यामुळे अटकेतील आरोपींची संख्या 9 वर पोहोचली आहे. पोलिसांकडून संशयितांच्या आर्थिक व्यवहारांची तसंच या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींची चौकशी सुरू असतानाच यामध्ये आमदार राहुल आवाडे यांचा निकटवर्तीय तथा भाजपचा नगरसेवक नितेश उर्फ गोट्या पवार याच्यासह सचिन हलकापुरे, मनीष सागावकर यांना आज पोलिसांनी अटक केली आहे.
या तिघांना आणि यापूर्वी अटक केलेल्या 6 जणांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं सर्वांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात भाजपचा नगरसेवक नितेश पवार याला पोलिसांनी अटक केल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर भाजपच्या काही नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती। त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत तपासाची प्रक्रिया सुरू ठेवली। यामध्ये पोलिसांनी आतापर्यंत 3 आलिशान गाड्या, रोख रक्कम, मोबाईल, लॅपटॉप असा 59 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणाचा तपास सध्या वेगानं सुरू असून आणखी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतेय। या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांचा तपास आता राजस्थानपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर येतेय। कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये या बेटिंग नेटवर्कचा संबंध असल्याची शक्यता तपासली जातेय। कोल्हापुरातील जरगनगर इथं गांजा विक्रीसाठी आलेल्या अमीर हमजा शकील नदाफ याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून गांजा आणि दुचाकी असा 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। कोल्हापुरातील जरगनगर इथं एक जण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अमीर हमजा शकील नदाफ याला अटक केली आहे। त्याच्याकडून गांजा आणि दुचाकी असा 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, महेंद्र कोरवी, विशाल खराडे, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, प्रदीप पाटील, गजानन गुरव, अनिल जाधव यांनी या कारवाईत सहभाग घेतला। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीनं बकरी ईद निमित्त पशूंची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा आणि या प्रथेला पर्याय म्हणून छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। या शिबिराला सर्व धर्मीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विविध धर्मांनी सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये त्याग हे महत्त्वाचं मूल्य आहे। इस्लाम धर्मातही उच्च ध्येय साध्य करण्यासाठी कुर्बानी किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण दिली जाते। या त्याग आणि बलिदानाचं प्रतीक म्हणून बकरी ईद हा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो। या निमित्तानं बकरी अथवा इतर प्राण्यांची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते। आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता सर्व धर्मियांनी धार्मिक सण अधिकाधिक समाजाभिमुख आणि मानवतावादी पद्धतीनं साजरं करणं हे अधिक योग्य ठरेल। हाच विचार समोर ठेवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीनं बकरी ईद निमित्त पशूंची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा आणि या प्रथेला पर्याय म्हणून CPRमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। मुस्लिम बांधवांसमवेत सर्वांनीच धर्म जाती पलीकडे जाऊन मानवतेसाठी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन जपूया असं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीनं करण्यात आलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी रक्तदान केलं। यावेळी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे गुलाब अत्तार, सूरज गायकवाड, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद शिंदे, जिल्हा प्रधान सचिव रामदास देसाई, डॉक्टर अनमोल कोठाडिया, कपिल मुळे, रमेश वडणगेकर, सुभाष कांबळे, इर्शाद वडगावकर, इशरत तांबोळी आदी उपस्थित होते। इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचं अयोग्य व्यवस्थापन हे आज जागतिक स्तरावरील मानवी आरोग्यासह पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरत असून याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसत असल्याची चिंता ग्रीसच्या शैक्षणिक सल्लागार आणि विचारवंत डॉक्टर रानिया लंपाऊ यांनी व्यक्त केली आहे। त्या शिवाजीनगर विद्यापीठात कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या विषयावर आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात बोलत होत्या। शिवाजी विद्यापीठातील सामाजिक समावेशन अभ्यास केंद्र आणि इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमानं मिशन लाईफ अभियान राबवण्यात येत आहे। या अंतर्गत ग्रीसच्या शैक्षणिक सल्लागार आणि विचारवंत डॉक्टर रानिया लंपाऊ यांचं कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या विषयावर विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव होत्या।
यावेळी बोलताना डॉक्टर लंपाऊ यांनी ई कचरा उघड्यावर जाळल्यानं यामधील पारा, कॅडमियम अशा विषारी मूलद्रव्यांच्या धुरामुळं फुफ्फुसाचे गंभीर आजार होत असून यकृताचं आणि मूत्राशयाचं नुकसान तसंच कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला असल्याचं सांगितलं. याचा सर्वात क्रूर आणि घातक परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत असल्याबद्दल डॉक्टर लंपाऊ यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. या जागतिक संकटावर मात करण्यासाठी डॉक्टर लंपाऊ यांनी सर्क्युलर इकॉनॉमी आणि 5R म्हणजेच रिड्यूस इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर कमी करणं, रियूज पुनर्वापर करणं, रिपेअर दुरुस्त करणं, रिफर्बिश नूतनीकरण आणि रिसायकल शास्त्रीय पद्धतीनं पुनर्प्रक्रिया करणं या पंचसूत्रीचा अवलंब करण्याचं आवाहन केलं. यावेळी अध्यक्षीय मनोगतात प्रकुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी ई कचरा संकलन ही शिवाजी विद्यापीठाच्या नियमित प्रक्रियेचा भाग असेल आणि या संदर्भात काही लघु अभ्यासक्रमही सुरू करण्यात येतील असं सांगितलं. यावेळी इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे प्रमुख डॉक्टर पवन गायकवाड, सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राचे संचालक डॉक्टर मुरलीधर भानारकर, अविनाश भाले आदी उपस्थित होते. इचलकरंजी शहराजवळच्या एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील व्हिडिओ काढून तिच्यावर अत्याचार करत तिच्याकडून पैसे उकळणाऱ्या तौहीद पटाईत याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर KH गोविंदराज यांची कोल्हापूर महानगरपालिकेला भेट. विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यासह नगरसेवकांनी निवेदन सादर करत महापालिकेशी संबंधित विविध प्रश्नांकडे वेधलं लक्ष. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून 13 उमेदवारांची माघार. काही अपक्षांसह माजी अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि माजी उपाध्यक्ष मिलिंद आष्टेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये लढत. विशाळगडावर नियम पाळत बकरी ईद निमित्त कुर्बानी द्यायला कोल्हापूर सर्किट बेंचने दिली परवानगी. 28 मे ते 2 जून या कालावधीत कुर्बानी देता येणार. इचलकरंजीतील भाजपचा नगरसेवक नितेश उर्फ गोट्या पवारला क्रिकेट बेटिंगच्या गुन्ह्यात अटक. आत्तापर्यंत अटक केलेल्या सर्व 9 जणांना 4 दिवसांची पोलीस कोठडी. आणि कसबा बावड्यातील डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निकचा विद्यार्थी योगेश घुलेची गुगल स्टुडंट अँबॅसिडर म्हणून निवड. DY पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या हस्ते योगेशचा सन्मान. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.